मला वाटतं मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय. काय? लग्न करून तुम्ही मंडळी खुश आहात का? काय करू करू अवघड प्रश्न विचारला मी. नाही, मी खूप खुश आहे. आमचं खूप छान चाललंय. येस, आय एम हॅपी. हो म्हणजे मी पण खरं तर खुश आहे. मी पण खुश आहे, सुखी आहे लग्न करून. ग्रेट 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 ग्रेट. मी पण खुश आहे. ग्रेट ग्रेट आहात तुम्ही सगळे. काय आजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर मला इतक्या लवकर कोणीच दिलेलं नव्हतं. कसं आहे, लग्न या संकल्पनेवर माझा विश्वासच नव्हता. लग्न म्हणजे माणसानं केलेली चूक असं मी समजत होतो. मग कसं की लग्न झाल्यानंतर बायको ही नवऱ्याला घालून पाडून बोलते. एक तर तुम्ही VRS घेऊन बसलात, त्या तुमच्या केळीच्या बागा नुसत्याच नावाला आहेत. त्यातून काही दामाजीराव मिळतात का? लग्नानंतर नवऱ्याची झोप उडते. कितीही कष्ट करा, कोणालाही त्याची किंमत नसते. 1000 वेळा तरी मी ह्यांना सांगितले रात्रीचं घरी येत जा. अगो बाई, यांचा फोन पण लागत नाही. नीरज, नीरज मला उठ लवकर, मला आता काळजी वाटायला लागली. जा लवकर त्यांना बघून ये. बायको ही नवऱ्याची हक्काची नोकर बनते. येता छान झालं. सगळ्यात त्रासलेले असतात, पण तुमच्या सगळ्यांकडे बघून मला असं अजिबात वाटत नाही. आणि खरं सांगू, अशा सुखी घरामध्ये मला जेवायला नक्की आवडेल. जेवायला चालेल? हो चालेल की. लग्न करायचं ना तुमच्या नुपूरचं. तुमच्या या बावलीचं लग्न नक्की होणार. अहो, लग्न केल्याचं सुख तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय ना सगळ्यांच्या. अगं नुपूर, असं काय करतेस? लग्न करून सुखी होणं न होणं हे आपल्या हातात असतं. उगीच काहीतरी कोणीतरी बोलले त्याचा विचार करत कसला बसलीस? पण मला हे कळत नाही, सुखी संसारच होत नाही असं कसं म्हणू शकतात होते? हे बघा, सुखी होणं न होणं हे आपल्याच हातात असतं. आता माझा नवरा मला रोज मारतो की, हाय का नाही मी सुखी? काय सांगतेस? तू मार खाऊन सुद्धा सुखी आहेस? मग कधी कधी मी पण मारतो की. त्याने एक दिलं ना मी 2 ठेवून देतो. मस्त टोनिंग जमलंय आमचं. करेक्ट आहे तुझं. ए, तू पुढ्यातलं काम कर ना, उगाच कशाला मध्ये मध्ये बडबड करतेस ग? आणि मी काय म्हणते नुपूर, हे बघ, ज्या माणसाला आपण ओळखत सुद्धा नाही त्या माणसानं विचारलेल्या प्रश्नावर एवढा कशाला विचार करायचा आणि आपला मूड घालून घ्यायचा? अगं पण त्यांच्या प्रश्नामुळे आपल्या सगळ्यांना त्यांनी थोडा वेळ का होईना विचार करायला भाग पाडलंच ना. हो, पण अगं आम्ही त्यांना असं उत्तर दिले की त्यांचं तोंड बंद झालेलं आहे. तू विचारच सोड ना त्याचा. नाही पण विजू, काय चुकीचं बोलले ग ते गृहस्थ? देशपांड्यांच्या घरात आल्यापासून राब राब राबतोच तर आहोत आपण. हे बघ, लग्न झालेल्या प्रत्येक बाईला ते करावंच लागतं. आणि दुसऱ्या कुठल्याही घरात गेली असतीस ना तर तिथं सुद्धा तुला करावंच लागलं असतं. उगाच देशपांड्यांच्या नावाचा उद्धार करू नकोस. आणि हे बघ, ती विजू आहे ना म्हणून तुला आराम तरी मिळतोय. बिचारी ती सगळं काम करत असते. दुसरीकडे कोणी केलं असतं? या घरात ना मनातलं बोलायला सुद्धा कन्सेशन नाहीये. काही गरज नाहीये त्याची. एक तर नकटूला आधीच टेन्शन आलंय. उगाच काही बाई बोलून तिला गोंधळात टाकू नकोस. नकटू, ए बाळा, नको ना तू एवढा विचार करूस. हे बघ, देवाच्या दयेनं जे होणार ते चांगलंच होणार. काही नाही चांगलं होणार, तुझ्यामुळेच झालंय सगळं. माझ्यामुळे? मी काय केलं? नाहीतर काय, नको त्या अनोळखी माणसाला घरी घेऊन आलीस आणि तो आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळत बसला. बरं, आलीस ते आलीस, वर जेवणाचा आग्रह करत बसलीस त्याला. हो हो आईसाहेब, आता तेच म्हणाले की मला तुमच्यासारख्या सुखी कुटुंबात 2 घास खायचेत. मग त्यांना नाही कसं म्हणणार ना. लता, ए लता, लता, आले आले.
तर डोक्यावर घेतात घर हे देशपांडे. VRS घेतल्यानंतर भरपूर पैसे मिळाले असतील ना? अहो भरपूर कसं मिळाले थोडेफार. मग काय केलं, वर्ल्ड टूर वगैरे काय? नाही हो, वर्ल्ड टूर वगैरे कुठे नाही. म्हणजे वर्ल्ड टूर करायची इच्छा होती, हा. पण आमचं यश बरीच वर्ष शिकत होता. अर्धे पैसे त्याच्या शिक्षणात गेले आणि अर्धे पैसे घराच्या डागडुजीसाठी गेले. अरे वा वा, छान छान. नाही पण म्हणजे लग्न केलं नसतं तर वर्ल्ड टूर नक्की झाले असते. हा, तुम्ही चहा घेणार का? एक मिनिट हा. लता लता लता, काय झालं बोंबलायला? कशासाठी हाक मारली होती मला? अगं लता, चहा टाकतेस का? हात खराब असल्यामुळे चहा कसा करू बरे मी? हो का? मग हात धू आणि चहा टाक. हा, नाही नाही, मला चहा नको. मला चहा उगाच कशाला तर अहो नाही, कसला त्रास हो, आणेल ती. आणतेस ना चहा? म्हणते हा. आणते. हा, सगळं काय आलं त्यामध्ये. पण म्हणजे चहासाठी विनवण्या करणं हे संसारिक माणसाचं कामच आहे. खरं माणूस जर एकटा असेल ना तर कसं टपरीवर गेला, चहाची ऑर्डर दिली, चहा प्यायला मस्त. आता लग्न केलं काय नाही, काय फरक पडतो ना त्याने. हा, एक मिनिट, एक 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 काय झालं? एक एक फोन 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 अच्छा. फोन. महत्वाचं फोन. हॅलो, हा बोला. नाही नाही, ऐकू येत नाही मला तुमचं. हा, करतो 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 तुम्हाला एक 5 मिनिटात फोन करतो फोन. हो करतो. हा, जर तुमचा फोन देता मी फोन करतो. एक अर्जंट आहे काम. माझा बॅलन्स कमी आहे. असं मी फार काही बोलणार नाही, मी मोजकच बोलतो नेहमी. थोडं एक. थँक्यू. हा बोला. हा, आता स्पष्ट ऐकू येतं. बोला बोला बोला. हो हो, हे बघ. अरे बापरे, काय सांगताय? आज काम होणारच नाही? मग उद्या तर होईल का नाही? बर, एक काम करा, तुम्ही माझी इथे राहण्याची सोय करा. हो हो, हा माझा फोन. ते का पळून जाणार आहेत का? शांत बैस ना. अरे पण फोन काय? ठीक आहे. नाही पण जोशी बोलले ते खरं बोलले. किती गयावया करायला लागतं रे आपल्याला चहासाठी. आपण दोघांनी आपल्या संसारासाठी किती त्याग केलाय याची जाणीव मला आज झाली. तुला झाली असेल जाणीव, पण माझी विजू खूप समजूतदार आहे रे. म्हणून तर आमचा संसार खूप सुखाचा आहे. भ्रम आहे भ्रम. संसार सुखाचा आहे म्हणणं म्हणजे भ्रम आहे. हा, अहो समोर उदाहरण आहे माझ्या. हो, एक काय काम करा, तुम्ही बोलता का त्यांच्याशी? देशपांडे सरांशी बोलता का तुम्ही? हॅलो 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 हॅलो. या कामासाठी तर माझी गरज असणारच आहे, तर मला माझ्या हॉटेलची सोय करा. नाही, मी राहतो ना इथे. तुम्ही हॉटेल सजेस्ट करा. अहो, तुम्हाला माहिती आहे ना गाव कसं गाव. हॉटेल वगैरेचं कशाला बघता, इथे राहू शकता तुम्ही. एक मिनिट काय 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 एका रात्रीचाच तर प्रश्न आहे ना. तुम्ही राहा इथे, हो ना. एक मिनिट, मी साहेबांशी बोलतो जरा. नक्की निश्चिंतपणे. हा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? नाही, आता हा बोललाच आहे तर राहा एक दिवस. काय उलट तुम्ही इथे राहिलात तर आम्हाला आनंदच होईल. नाही, हे दोघे बंधू म्हणतात की आम्हाला आनंद होईल म्हणून, त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. एक दिवस. हो, एक दिवस. थँक्यू थँक्यू थँक्यू. नाही, त्यांना म्हटलं मी. हो हो, हॅलो. नाही, जेवण पण. हॅलो. मला असं वाटतं संपला, टॉक टाइम संपला. संपला. हा, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझी सोय केली त्याबद्दल धन्यवाद. हो, आभार कसले मानतायत आता. आपलं घर समजून हक्कानं राहतो. काय खरं खरं. कम मधु कम. टेक टी. आणला चहा. घ्या की चहा घ्या की. घ्या. दादा एकदम रिलॅक्स. हा, आरामात. हो कळलंय त्यांना. हा, हे बघ मधू, हे जोशी साहेब हे आज आपल्याकडे राहणार आहेत. तसं आज सांग. हा हा, सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या. हॅलो, गेली. गेले. हा, तर तुम्ही काय म्हणत होतात? आपण कुठपर्यंत आलतो? ते माझा टॉक टाइम संपला ना. वर्ल्ड टूर.
करेक्ट, वर्ल्ड टूर. अर्थात तुम्ही म्हणाल होतं की मला वर्ल्ड टूर करण्याची फार इच्छा आहे, आणि एकदा माणूस लग्नाच्या बेडीत अडकला ना की त्याची सगळी स्वप्न ही स्वप्नच राहत. आता लग्न झाल्यानंतर बायको आली, बायकोची कटकेट आली, तिच्या मागे खर्च आला, सगळ्या गोष्टी आल्या. नाही नाही, नुसताच खर्च येत नाही. बायको जर लतासारखी असेल ना तर खर्चासोबत बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे भांडणं आली, कटकटी आल्या, अपमान आला, 4 गोष्टी ऐकून दाखवणं आलं. काय सांगू. पटतंय ना तुम्हाला? खूप पटतंय ना. पण तरी सुद्धा लग्न केलं तुम्ही, आणि मग मी खुश आहे हे दाखवून तुम्ही स्वतःची फसवणूक करत असता. हो का? हा, तर मी म्हणून समाजातल्या तरुण तरुणींशी लग्न या विषयावर बोलून त्यांना मार्गदर्शन करून समाज प्रबोधनाचं काम करतोय. म्हणजे थोडक्यात समाजसेवाच करतोय. खरं सांगू का, लग्न म्हणजे खोटे. माणूस एकटा असतो, ऍब्सोल्युटली अलोन. तुम्ही सुद्धा एकटे आहात. अहो म्हणजे आमच्या आप्पासाहेबांचा फोटो पकडून 12 जणांचं कुटुंब आहे. आप्पासाहेब सुद्धा एकटे आहेत. गेले नवर एकटे. कुणीही कोणाचं नसतं. अहो कुणीतरी म्हटलेलंच आहे, काय म्हटलं बरं, हा, कुणीच नसतो कोणाचा साथी, देहाच्या अंती होते माती, आपणच आपल्या जीवनाचे खरे साथी, महावीत कशाला ही खोटी नाती. वा, कोणी म्हटलंय हे? मला वाटतं मीच म्हटलं. हा, अहो चहासाठी सुद्धा विनवण्या करायला लागतात, हात पसरावे लागतात, तरी सुद्धा माणूस लग्न करतो. आता तुमची VRS मला सांगा. हा, जर अमाऊंट असतील, तुम्ही लग्न केलं नसतं, एन्जॉय केलं असतं तुम्ही लाईफ. लग्न केलं, बायकोचे खट्ट पुरवलेत, मुलाचं शिक्षण केलं, घराची डागडुजी केली, गेला सगळा पैसा मातीत. बरं, मुलाचं शिक्षण केलं, तो पुढे विचारेल का नाही हा प्रश्नच आहे. आता तुम्ही तुमच्या मुलाला यशला शिकवलं, बायकोसाठी खर्च केलात, त्या दोघांना किंमत आहे तुमची. पण हेच तुम्ही समाजातल्या एखाद्या गोर गरिबाचं शिक्षण केलं असतं तर समाजामध्ये तुम्हाला समाजसेवक म्हणून प्रतिष्ठा मिळाली असती. हो, मान मिळाला असता, मराठा मिळाला असता. चंद्रकांत देशपांडे समाजसेवक, हा, ही गोष्ट माझ्या कधी लक्षातच नाही आली. हो, तेच सांगतोय मी तुम्हाला. माणसाला किंवा पुरुषांना जबाबदारीच्या नावाखाली, कर्तव्याच्या नावाखाली आयुष्यभर राबावं लागतं, एवढंच सत्य आहे. हे हो, अगदी असंच काही नाहीये. आमच्या बायकांना, लेकरांना आहे आमची किंमत. हो ना दादा? हा, म्हणजे म्हणू शकतो तसं. मी सांगतो ना, अहो लग्नाचे दुष्परिणामच दुष्परिणाम आहेत. हो ना. आणि लग्न केलं नाही तर फायदेच फायदे आहेत. हो हो मग, अहो स्वतःसाठी वेळ खर्च करू शकता, स्वतःचा पैसा स्वतःसाठी खर्च करू शकता, झालं तर स्वतःच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकता. लग्न करून सुखी होणं हा केवळ भास आहे, भास. पटलं तुम्हाला? नक्की. मी जरा फेरफटका मारतो, आलोच. सूर्या, म्हणजे इतकी वर्ष आपल्याला भास होत होता. हॅलो. हॅलो. हाऊ आर यू? आय एम फाईन. काय करताय? काय नाही कर आपलं हे. अरे किती काम करता तुम्ही. मगाशी तुम्ही पीठ मळत होता, त्यानंतर माझ्यासाठी चहा करून दिलात, आता वाळत घातलेले कपडे काढताय. किती किती काम करता तुम्ही. काय करणार, घरातली मोठी सुनीन लॉ आहे ना मी. सगळं करावं लागतं मला. म्हणजे सगळ्यांची भांडी घासावी लागतात, सगळ्यांचे कपडे धुवावे लागतात, लादी पुसावी लागते, शिवाय किचनची काम आहेत. आणि मोस्ट डिस्टिंग्विश काम सांगू का आमच्या घरातलं तुम्हाला? केर काढणे. असा केर काढला अशी माती पडते, असा केर काढला अशी माती पडते. थोडक्यात काय, लग्न झाल्यानंतर आयुष्याची माती झाली, बरोबर. पण हे जर लग्न झालं नसतं ते काही सहन करावं लागलं नसतं. करेक्ट. मला एक सांगा, तुम्ही कॉलेजमध्ये जे शिकत होता त्यावेळेला काही स्वप्न बघितलं होतं की असं काही आपल्या आयुष्यात घडू शकेल, असं काही होईल आपल्या आयुष्यात, असं बघितलं होतं? नाही, म्हणजे सगळ्या विषयात पास व्हावं एवढं स्वप्न होतं माझं. पास झाल्यानंतर तुम्ही काही स्वप्न बघितलं असेल का नाही? हो, मला मोठी गायिका व्हायचं होतं. वा. पण दादा म्हणाला सासरी जाऊनच काय ते गा. मग इथे येऊन बाथरूम सिंगर झाली. अहो, म्हणजे थोडक्यात काय, लग्न झाल्यानंतर तुमच्यातल्या गायिकेला मारलं गेलं. करेक्ट. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आवाजावर ना तुम्ही अतिशय गोड गात असणार. तुमच्या आवाजातल्या गोडव्याचा अंदाज मला आलेला आहे. माय गॉड, किती हुशार आहात तुम्ही. नुसतं बोलण्यावरून टॅलेंट ओळखलं तुम्ही माझं. वाव.
खरंच मी खूप गोड गायचे हो, खूप गोड गायचे. सगळा दर्जा खालावलाय आता. हं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो हे ईश्वर. बस तुम्ही बोललात ते बरोबर. गोड गाते ना मी. दर्जा खालावला हे बरोबर आहे. खरंय खरंय. केळीवाल्याशी लग्न करून आयुष्याचं शिकरण झालं माझ्या. तुम्ही अगोदर का नाही भेटलात मला सर? माझं आयुष्य बदलून गेलं असतं, सार्थक झालं असतं जीवनाचं माझ्या. आलं लक्षात आलं? लक्षात आलं आपण काय चूक केली? लक्षात आलं? काय फायदा? झालेल्या चुका सुधारता थोडीच येतात. सुधारायचं ठरवलं तर चालेल. अंगारा लावायला आले होते दाराला. अंगारा चांगलं होतं का त्याने? अंगारा लावून चांगलं होतं सगळं. तुमचं झालं चांगलं? नाही नाही, कसं आहे, नीरजनी नुपूरला जो नकार दिलाय त्याचं दुःख सतत तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय मला. खरं आहे, पण चूक नीरजचीच आहे ना. नाही 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 नाही, लग्न झाल्याशिवाय टॉवर बांधणार नाही ही अट जी तुम्ही घातली ना, ही चुकीची आहे. म्हणजे थोडक्यात लग्न टॉवर बांधण्यामध्ये एक अडचण झाली. लग्न अडचण कशी ठरू शकते? तुमची नाही झाली. काय म्हणाल तुम्हाला लग्न करू? नवऱ्याचं सुख का आज्ञाधारक मुलगा? नाही म्हणजे तसं नीरज ऐकतो माझं. ऐकतो म्हणतं, पण नुपूरशी लग्न का नाही केलं? का नाही ऐकलं तेव्हा तुमचं? आता गेलाय स्वतःच्या वडिलांना शोधायला, जे 4 दिवस आठवड्यातले गायब असतात. काय म्हणाल तुम्हाला लग्न करू? नवऱ्याचं सुख का आज्ञाधारक मुलगा? तसं नीरज ऐकतो माझं. ऐकतो म्हणतं, पण नुपूरशी लग्न का नाही केलं? का नाही ऐकलं तेव्हा तुमचं? आता गेलाय स्वतःच्या वडिलांना शोधायला, जे 4 दिवस आठवड्यातले गायब असतात. तरी तुम्ही म्हणता मी सुखी आहे म्हणून. हो, मी खरंच खूप सुखी आहे. मला खरं नाही सांगितलं तरी चालेल. स्वतःच्या मनाला विचारा, हे लग्न खरंच इतकं महत्वाचं आहे नुपूर आणि नीरजचं? नाही, स्वतःच्या मनाला उत्तर द्या. वाह, काय घमघमाट आहे तो घरात ना. हो, विजू भजी तळतीये. अरे वा. काय बहिणी, येऊ का आतमध्ये? अहो या ना, विचारता काय? अरे वा वा वा, काय धमाका. आज घमघमाट मला ओढून घेऊन आला इथपर्यंत. घ्या ना, तुमच्यासाठी केलेत. अरे वा, मी एखादं घ्यायला हरकत नाही ना? हो हो. अरे वा वा वा, छान छान छान. सावकाश गरम असेल. हो हो, वा. बहिणी Thank you. सुगरण आता तुम्ही. थँक्यू. मला ना लहानपणापासून स्वयंपाकाची खूप आवड आहे. अहो, बर. लहान असताना तर मी सतत स्वयंपाकघरात असायचे, वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे. आई मला म्हणायची, मोठी झालीस ना तू शेफ होणार आहेस. मलाही असंच वाटायचं. मग अहो मग काय, ग्रॅज्युएशन झालं आणि मग लग्न केलं. मग शेफ होण्याचा विचार मनातनं काढून टाकला. आणि समजा लग्न केलं नसतं तर? 5 स्टार मध्ये. थांबलात का? बोला की. नाही, काही नाही. 5 स्टार हॉटेलमध्ये शेफ झाला असतात. लग्न केलं तिथं चुकलात. लग्नानंतर खरं सांगू, स्त्रियांच्या कलेचं कौतुक होत नाही, हे तितकंच खरं. वा, विजू कमाल झालेत पोहे. छे छे, असं काही नाही आहे. माझे हे करतात ना खूप कौतुक. करत असतील, नाही म्हणत नाही मी, पण ते कर्तव्य म्हणून. नाही नाही अहो, मी त्यांच्यासाठी खूप प्रेमाने स्वयंपाक करते आणि ते सुद्धा खूप प्रेमाने कौतुक करतात माझं. कसं आहे, तुमच्या आणि त्यांच्या भावना जोडल्या गेल्यात ना म्हणून.
पण अदरवाईज आपलं काय राब राब राबायचं दिवसभर आणि भावनेचा चष्मा घालून जगाकडे बघायचं. पण तो चष्मा काढल्यानंतर खरं काय ते कळतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ह्यानं माझी किंमत नाहीये? ते मी कसं सांगणार? ते तुमचं तुम्हाला माहित असणार.